माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल ट्युटोरियल तेही मराठीमध्ये. चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल मध्ये एसक्यूएल अँड ऑर ऑपरेटर्स. ओके, तर आता हे अँड आणि ऑर ऑपरेटर्स काय आहे ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये कंप्लीट बघायचं आहे, तेही एक्झाम्पल सोबत. चला तर मग सुरुवात करूयात. आता हे अँड आणि ऑर ऑपरेटर्स काय आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की माझी आधीची व्हिडिओ जी आहे वेअर क्लॉज वरती आहे. ती वेअर क्लॉजची जी व्हिडिओ आहे त्याची जी लिंक आहे व्हिडिओची ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती नक्की चेक करा. म्हणजेच की तुम्हाला इथून पुढे या सगळ्या ऑपरेटर्समध्ये तुम्हाला वेअर क्लॉज का उपयोग झाला, कशासाठी उपयोग झाला हे तुम्हाला नक्की कळेल. आता बघूयात की अँड आणि ऑर ऑपरेटर्स काय आहे. अँड आणि ऑर ऑपरेटरचा वापर जो आहे तो एसक्यूएल स्टेटमेंट मधील डेटा जो आहे तो संकुचित म्हणजे नॅरो करण्यासाठी, एकाधिक परिस्थिती एकत्र करण्यासाठी केला जातो. या दोन ऑपरेटरना कॉन्जुगेटिव्ह ऑपरेटर्स म्हणजे संयोजक ऑपरेटर असे म्हणतात. हे ऑपरेटर समान एसक्यूएल स्टेटमेंटमध्ये भिन्न ऑपरेटरसह एकाधिक तुलना करण्याचे साधन प्रदान करतात. म्हणजेच काय की एसक्यूएल मध्ये आता तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे, बरोबर आहे की नाही. त्या डेटामधील एक पर्टिक्युलर तुम्हाला डेटा फाइंड आउट करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही काय मॅन्युअली तर नाही चेक करत बसणार. तर सिंपल तुम्ही फिल्टर जरी लावला तरी आपण जे एक्सेल मध्ये फिल्टर लावतो तो त्याच पद्धतीने तुम्हाला अँड आणि ऑर ऑपरेटर इथं एसक्यूएल मध्ये तुम्हाला इथे बघायचं आहे. म्हणजेच काय की तुम्ही अँड आणि ऑर ऑपरेटरचा जर तुम्ही इथे उपयोग केला तर तुमचा हा डेटा जो आहे तो नॅरो होऊन तुम्हाला तुमचा जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला देईल. आता हा जो बेसिक सिंटॅक्स जो आहे तो आपण बघूयात. सपोज आपण बेसिक सिंटॅक्स जो आहे तो आपण अँड ऑपरेटरचा बघणार आहोत. तर कसं आहे की सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम एन. म्हणजे तुम्हाला जे कोणते कॉलम्स हवे आहेत ते कॉलम्स तुम्ही इथे घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर फ्रॉम टेबल नेम, जो टेबल नेम तुम्ही दिलेला आहे, जो तुमचा टेबल आहे त्या टेबलचं नाव इथे तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर वेअर ही क्लॉज म्हणजे वेअर इथे टाकायचं आहे. त्यानंतर कंडिशन 1 अँड कंडिशन 2 अप टू कंडिशन एन. ओके, तर आपल्याला इथे कंडिशन 1 अँड कंडिशन 2 हे काय आहे ते आपण बघूयात. आपण अँड ऑपरेटर वापरून एक संख्या अटी एकत्र करू शकता. म्हणजेच एसक्यूएल स्टेटमेंटद्वारे कोणतीही कारवाई करण्यासाठी, मग तो व्यवहार असो किंवा क्वेरी, हे आणि विभक्त केलेल्या सर्व अटी सत्य असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की अँड ऑपरेटर जर आपण जेव्हा क्वेरी आपण यूज करतो त्याच्या जो काही रिझल्ट येणार आहे त्याच्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ट्रू आल्या पाहिजे. म्हणजेच काय की आता सपोज एक्झाम्पल आपण घेतलं की आपण हा जो टेबल आहे तो आपण इथे एसक्यूएल मध्ये टाईप केलेला आहे. आता खाली एक उदाहरण दिले आहे जे ग्राहकांच्या टेबलवरून आय डी, नेम आणि सॅलरी या फील्डमध्ये येतं. ओके, म्हणजेच काय की मी कोणता घेतले कॉलम, कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 म्हणजेच आय डी, नेम आणि सॅलरी. पण इथे काय दिलेलं आहे, जे प्राप्त करेल तिथे पगार ज्याचा 2000 पेक्षा जास्त आहे. ओके, 2000 पेक्षा जास्त आहे आणि वय त्याचं 25 पेक्षा कमी आहे. म्हणजेच काय की तुम्हाला इथे सॅलरीमध्ये इथे तुम्हाला मॅन्युअली जर आपण बघितलं की सॅलरीमध्ये तुम्हाला दिसते की 2000 अँड अबोव इथे बघा 6500 आहे, 8500 आहे, इथे डायरेक्ट 10000 आहे. ते इथे मला दिसतंय डोळ्यांनी. ठीक आहे. पण आता अशी कंडिशन आहे की दोन कंडिशन इथे लागल्यात. 2000 पेक्षा तर जास्त सॅलरी दिसते आपल्याला. पण वय जे आहे, ओके, 2000 पेक्षा जास्त पण हवंय आणि पण त्याचं वय जे आहे ते 25 पेक्षा कमी पण पाहिजे. असे मला कॅन्डिडेट इथे पाहिजे आहेत. तर अशा वेळेस सिंपल आपल्याला अँड हा ऑपरेटर यूज करायचा आहे. तो कसा यूज करायचा त्याचा सिंटॅक्स आपण इथे बघूयात. सिलेक्ट आय डी, नेम अँड सॅलरी. ओके, कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 घेतला आपण. ओके, त्यानंतर फ्रॉम कस्टमर्स म्हणजे कस्टमर्सच्या टेबलमधून घेतोय म्हणून कस्टमर्स. त्यानंतर वेअर, ओके, वेअर लागला इथे. सॅलरी म्हणजे कंडिशन 1 अँड कंडिशन 2 असं आपण बघितलं होतं. तर सॅलरीमध्ये सॅलरी इज ग्रेटर दॅन 2000. ओके, ही फर्स्ट कंडिशन झाली. सॅलरी ग्रेटर दॅन 2000. ओके, ही ग्रेटर दॅन 2000, 2000 पेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन. आणि एज जो आहे तो
25 पेक्षा कमी म्हणजे एज लेस दॅन 25. सिंपल आहे आणि तुम्हाला इथे ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स आपण इथे वापरले आहे. लॉजिकल ऑपरेटर्स तुम्हाला माहिती असतील. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू अशा ऑपरेटर्स तुम्हाला अँड आणि ऑरच्या कंडिशन्समध्ये तुम्हाला इथे वापरायचे आहेत. ते व्यवस्थित जर तुम्हाला जमलं तर तुमच्या जो काय रिझल्ट आहे तो तुमचा व्यवस्थित येणार आहे. आता हीच क्वेरी आपण आपल्या एसक्यूएलच्या सॉफ्टवेअरमध्ये करूयात. आता आपण इथेच एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये आलेलो आहोत. आता सिंपल काय करायचं आहे, तुम्हाला आता मी इथे दाखवलेला आहे की तो टेबल मी ऑलरेडी टाइप केलेला आहे. आता आपल्याला सिंपल काय करायचं आहे, ती क्वेरी आपल्याला टाइप करायची आहे. सिलेक्ट आय डी, त्यानंतर नेम घ्यायचा आहे, कॉमा, त्यानंतर इथे नेम घेतलं, कॉमा, त्यानंतर इथे सॅलरी घेतली आपण, ठीक आहे, फ्रॉम कस्टमर्स, ओके, फ्रॉम कस्टमर्स, ओके. आपण इथे व्यवस्थित टाईप करायचे आहे. स्पेलिंग जर चुकलं तर आपला जे काय आहे आन्सर रिझल्ट तो आहे तो व्यवस्थित येणार नाहीये. ओके. वेअर वेअर द्यायचंय सॅलरी, सॅलरी इज ग्रेटर दॅन 2000. ओके. अँड ऑपरेटर आपल्या वापरायचं आपल्याला म्हणून इथे अँड घेतला किंवा इथे कॅपिटल ए एन डी अँड असंही तुम्ही टाईप करू शकता आणि इथे एज जी आहे ती मला काय घ्यायची, लेस दॅन 25. ओके. आणि त्यानंतर सेमिकॉलन द्यायचा आहे आणि तुम्हाला ही तुमची क्वेरी जी आहे ती एक्झिक्यूट करायची आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय की आय डी जो आहे 6 आणि 7 जो आहे त्याची सॅलरी जी आहे 405 म्हणजे जी काय त्याची आहे 2000 पेक्षा जास्त आहे. आणि समजा आता आपल्याला एज पण बघायचंय. सपोज मी आता एज पण घेतलं इथे आणि एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला एज दिसतंय इथे. त्याचं एज जे आहे सॅलरी तर तुम्हाला दिसतंय की इथे सॅलरी 2000 पेक्षा जास्त आहे पण एज त्याचं 25 पेक्षा कमी आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इथं 10,000 तुम्हाला सॅलरी दिसते पण एज त्याचं 24 आहे. तर अशा पद्धतीने आपण अँड फॉर्म्युला लॉजिकल ऑपरेटरसह इथे आपण यूज करत असतो आपल्या एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला हेच असं आन्सर आलं. फक्त आपण एज इथे ॲड केलं. तर तुम्ही बघू शकता इथे जे कोमल जे आहे 6, ओके, इथे दिसते आपल्याला 6 अँड 7 कोमल. ते 22 एज आहे आणि 24 बाकी सगळे 25च्या वरती दिसतात ते. ओके. त्यानंतर इथे 23 दिसते पण ह्याचं 2000च सॅलरी आहे. ती 2000 पेक्षा जास्त आहे का? नाहीये. म्हणून ह्याला आपण ह्यांनी घेतलेलं नाहीये. ओके. त्यानंतर इथे 25, त्यानंतर 32, इथे 27 बाकी सगळे इक्वल आणि ग्रेटर इक्वल आहेत. त्यामुळे इथे त्यांनी 22 आणि 24 जे की एज कमी असलेले आहे 25 आणि त्यांची सॅलरी इथे तुम्हाला दिसत आहे 2000 अँड अबोव. तर अशा पद्धतीने आपण अँडचा वापर, अँड ऑपरेटरचा वापर इथे करत असतो. नेक्स्ट बघूया की ऑर ऑपरेटर आपल्याला एसक्यूएल मध्ये कसा यूज करायचा आहे. द ऑर ऑपरेटर इज यूज टू कंबाईन मल्टिपल कंडिशन इन अन एसक्यूएल स्टेटमेंट्स विथ युझिंग वेअर क्लॉज. म्हणजेच काय की ऑर ऑपरेटर जो आहे तो कंबाईन करून मल्टिपल कंडिशन्स आपण त्याला देऊ शकतो. ते कसं त्याचा बेसिक सिंटॅक्स बघूयात की सिंपल आहे. जसं की आपण अँडचं जसं सिंटॅक्स आहे तसाच ऑरचा देखील आहे. फक्त आपल्याला इथे ऑर टाकायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट वन, ओके, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम एन फ्रॉम टेबल नेम आणि वेअर कंडिशन 1 ऑर आलं इथे आणि कंडिशन 2. ओके. असे तुम्ही कितीही कंडिशन इथे लावू शकता युझिंग लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. आपण ऑर ऑपरेटर वापरून एक संख्या, अटी म्हणजे जे काय क्वेरी आहे ते एकत्र करू शकता. एसक्यूएल स्टेटमेंटद्वारे कोणतीही कारवाई करण्यासाठी मग तो व्यवहार असो किंवा क्वेरी ऑरने विभक्त केलेल्या अटींपैकी केवळ कोणतीही एक अट खरी असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की अँड मध्ये दोन्ही पण आन्सर्स मला ट्रू पाहिजे. कळतंय का? आपल्याला दोन्ही आन्सर्स ट्रू पाहिजे. म्हणजे मला 25 पेक्षा कमी पण पाहिजे आणि मला 2000 पेक्षा जास्त पण पाहिजे. हे आपण अँड मध्ये बघितलं. पण ऑर मध्ये तसं नाहीये. कोणती तरी एकच अट, एकतर 25 पेक्षा कमी तर माझी एक अट कंप्लीट करून दाखवा, नाहीतर 2000 पेक्षा जास्त जी सॅलरी असेल ती करून दाखवा. अशा अटी ज्या असतात ती फक्त एकच अट ऑर ऑपरेटर मध्ये आपण ट्रू करून दाखवायची असते. म्हणजेच कसं ते आपण बघूयात.
एक्झाम्पल सेम आपण घेतलं आहे. खाली एक उदाहरण दिले आहे जे आपल्याला कस्टमर्स टेबलमधून आय डी, नेम आणि सॅलरी हे घ्यायचं आहे. त्यानंतर पगार जो आहे 2000 पेक्षा जास्त पाहिजे आणि किंवा त्याचं वय 25 पेक्षा कमी पाहिजे. बघा 2000 पेक्षा जास्त आहे त्याचा पगार किंवा ज्याचं वय 25 वर्षापेक्षा कमी आहे असे मला कॅन्डिडेट बघायचे आहेत. तर बघूयात मग कसे बघता येईल. सिंपल आहे. आपल्याला ही जी क्वेरी आहे सिलेक्ट आय डी, नेम अँड सॅलरी फ्रॉम कस्टमर्स वेअर घ्यायचं आहे. सॅलरी इज ग्रेटर दॅन 2000 और एज इज लेस दॅन 25. म्हणजेच काय की हे दोन्ही जे आहेत आपल्याला आन्सर्स देणार आहे. सॅलरी एकतर ग्रेटर दॅन 2000 पाहिजे आणि ज्यांची वय 25 पेक्षा कमी आहे ते सगळंच दाखवणार आहे. चला आता आपण बघूयात की एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये ऑर ऑपरेटर्स कसा यूज केला जातो. आता सिंपल जे आहे आपल्याला इथे आय डी, नेम अँड सॅलरी आम्ही आता अँडच्या मध्येच इथे फक्त ऑर लावते म्हणजे वेळेची बचत होईल. त्यानंतर इथे आपल्याला सिंपल एक्झिक्यूट करायचं आहे. सिंपल सिलेक्ट आय डी, नेम, सॅलरी आणि एज. सपोज मी एज नाही घेत इथे फक्त सॅलरी ठेवते आणि त्यानंतर फ्रॉम कस्टमर्स वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 2000 और एज इज लेस दॅन 25. एक्झिक्यूट करूयात. एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला हा इथे आन्सर तुम्हाला इथे दिसत आहे रन झालेला आहे. त्यानंतर मी इथे एज पण घेऊन दाखवते जेणेकरून आपल्याला एजचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, आता तुम्हाला दिसते की 2000 पेक्षा जास्त आहे का? येस, 2000 पेक्षा जास्त आहे. नाहीये, पण 2000 वर इक्वल आहे. असं तर मी काही टाकलं नव्हतं. ओके, तर मग काय झालं? इथे त्यांनी ही कंडिशन फॉल्स केली आहे. 2000 ची कंडिशन जी आहे ग्रेटर दॅन जी आहे ग्रेटर दॅन 2000 ची आहे ती कंडिशन त्यांनी फॉल्स केली. पण त्यांनी एक कंडिशन त्यांनी ट्रू केली. कोणती ट्रू केली? त्याचं एज इथे 23 आहे. ती कंडिशन त्यांनी इथे ट्रू केलेली आहे. आता या केसमध्ये कसं झालेलं आहे इथे एकतर मी 25 आणि इक्वल टू तर नाही टाकलंय, लेस दॅन ऑर इक्वल टू असं नाही टाकलंय, तर ही कंडिशन इथे फॉल्स झालेली आहे. पण या केसमध्ये इथे तुम्ही बघू शकता की इथे 6500 म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झालेला आहे. तर अशा पद्धतीने कोणतीतरी एक व्हॅल्यू, कोणतीतरी एक कंडिशन जी आहे ती आपली ट्रू आली पाहिजे. हे ऑरचं असं एक रन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मिळत असतात. तर बघूयात की इथे आपल्याला असाच रिझल्ट भेटलेला आहे. ओके, त्यानंतर इथे बघा यानंतर पण इथे 8500 हार्दिकचं बघूयात. इथे बघा इथे हार्दिकचं तर दोन्ही कंडिशन ट्रू होतात ते. त्या दोन्हीपैकी एक तर एकही कंडिशन त्याच्या म्हणजे दोन्ही पण ट्रू झालेलं आहे. एज तर 25 सॉरी लेस दॅन 25 सॉरी 27 जी आहे ती लेस दॅन पाहिजे होती. ही कंडिशन एजची कंडिशन इथे फॉल्स आहे. पण 8500 म्हणजे ही जी आहे सॅलरीची कंडिशन ती ट्रू झालेली आहे. कोमलचं बघूयात की कोमलचं इथे लेस दॅन 22 ओके 25 च्या लेस दॅन तर आहे आपल्याला इथे ही कंडिशन ट्रू झालेली आहे. पण आणि 2000 पेक्षा पण जास्त पण झालेली आहे तर दोन्ही पण इथे ट्रू झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण ऑर फॉर्म्युला इथे सॉरी ऑर ऑपरेटर इथे बघत असतो. तर अशा पद्धतीने आज आपण बघितले आहेत एसक्यूएल मध्ये अँड आणि ऑर ऑपरेटर. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.